का बे काशेला का इकडे हाय काय दिसते दिसते करता करता इकडे किती दूर आणलं बे? पाहिलं का किती टाइम झाला का? 1-1.5 तास होऊन गेला ना. फिरू राहिलो आपण त्याला का काहीच तर नाही बे इकडं. त्यानं मला पटकन सांगा लागलं ते सरपंचाला घरी. हो इकडे आवाज येता ना हो देवलाल भाऊ. आवाज येता म्हणून मी म्हटलं आहे का पा पण काय नाही राजू बहुतेक कमावलं ते तिकडे तिकडे नेलं का काय कुठे गेले कडे? हटले का? तू अचानक किती उशीर झाला बे इकडे मला. चल चल सरपंचाला सांगा लागलं का मला पटकन. नाही तर ते ओरडतील ना आणखी का. चल मी जातो बा. आता एवढं दुरून घरी झाले बी किती उशीर होईल बे. हटले का? तू अचानक लय उशीर झाला बे मला. हटले का? तो ऐकलं नसतं तर बरोबर असं. बरं जा शिवलाल भाऊ जा तुम्ही घरी जा सांगा सरपंचाले मी जातो मी मायावर जातो. जमलं बा आता येले तर घरी झाले बी उशीर होते. सरपंच आता ओरडते चले. शिवलाल फोन करून द्यायला लागेल तिकडचं काम सेटिंग लावा लागेल ना. हा बोल रे काशा, झालं का बरोबर? एक नंबर शिवलाल भाऊ. लय घुलवले त्याला इकडं 1-1.5 तास इकडे घुलवलंय पाय एवढे लोक आता घरी झाले बी उशीर होते. बरं आपण ठरलो त्या तिकडल्या एरियात नेलं होतं ना त्याला. आता ते गेला असेल घरी. तिथं समोर आपलं माहिती आहे ना तुला आपली मोटरसायकल ठेवलेली आहे. आता मोटरसायकल घे आणि पटकन त्याच्या आधी लवकर गावात येतो इकडं. गावात येऊन एखाद्या कोणातरी दुकानाजवळ कुठे तिथं 4-5 माणसं असेल आणि अशा ठिकाणी मस्त बस. म्हणजे माहित नाही पडलं पाहिजे आतापर्यंत तू त्याच्यासोबत होता ते. बरं आता येतो म्हणा लागलो शिवलाल भाऊ तुम्हाला फसला पाहिजे देवलाल पुरा फसला. अबे चर्चा नको करू ना, आणखी तर अर्ध काम बाकी आहे ना आपलं. ये तू इकडे पटकन ये लवकर. बरं आलो. का उत्तम भाऊ? काय राजू थांबा ना तुम्ही. तुमची काय दाढीगिरी वाढली नाही ना आणखी? मला कळू दे मला केस कापून लवकर जायचं आहे मला तिकडे धंद्यावर. काप ना बाबा तू. मी काय दाढी करायला थोडी आलो. दाढी करा मगाशी पासून बसलेले आहे तुम्ही. मी म्हटलं का तुम्ही नंबर लावला बा. नाही हे आपला देवानंद मित्र आहे ना, याच्यासोबत बोलायला येतो बा आपण रोज. चला गड्या इथं बसलेले आहे माणसं इथंच आपण बसून जाऊ गप्पा गोष्टी करावं याच्यासोबत. अहो मामा तुम्हाला माहितच नाही का हे आपले उत्तम काका आणि ते देवानंद भाऊ एकदम जिगरी यार आहे ना. हे उत्तम काका एक वेळचे कोणी बोलावलं तरी कुठे जाणार नाही. पण या देवानंद भाऊच्या हेअर सलून वर अर्धा तास नाही ते 1 तास तरी बसायला आल्याशिवाय राहत नाही ते. यायला भेटल्याशिवाय हे दोघांनी एकमेकाला भेटल्याशिवाय यायला गमतच नाही. अहो हे जर नाही आले ना तर ते देवानंद भाऊ दुकान बंद करून त्याला भेटायला जाते बा. एवढी या दोघांची यारी आहे. काय करता आता एरियात आपलं काय दिवसभर काही काम नसते. मग चला बाई तिकडे बसल्यापेक्षा आपला बसा इथं. देवानंद गप्पा गोष्टी चांगले होते. त्याचे विचार आपल्याला पटले म्हणून एकमेकाचे विचार आम्हाला पटले म्हणून आम्ही इथं बसतो बा. काय नाही तर काय आपल्याला काय हे थोडी आहे. तुम्हाला काय काम करायला लागते उत्तम काका? तुमचा मुलगा तिकडे मंत्रालयात आहे तिकडून एवढे मोठे पैसे पाठवते काय टेन्शन आहे तुम्हाला? मस्त आरामात जेवण खावणं मस्त राहणं आहे बा. अबे काशा आपापलं नशीब असते. आणि का पैसा ते एवढा मोठा पाठवते म्हणून काय टेन्शन नाही असं थोडी असते. ते काय त्याची आठवण येते ना. ती किती दिवस येत नाही त्याला सुट्ट्याच नाही भेटत. इकडे येते आला तरी का 1 दिवस राहिला की चालला जाते. पण पैसा गिसा एक भरपूर पाठवते ते. जाऊ द्या त्याला पण राजो मंत्रालयात सुट्ट्या नसते जास्त. ते काय करत बिचारा. हो जाऊ द्या. एरी मुलगा जरी तिकडे असला तरी आपलं काय हे सगळं गावच आपलं नातेवाईक आहे ना. आता बाबा देवानंद माझ्या मुलासारखाच आहे. मी याच्यासोबत मी म्हणजे कसं पोरासारखंच एकदम बोलतो. आम्ही मस्त राहतो आणि याच्यासोबत बोलल्याशिवाय मला गमतच नाही. म्हणून तुम्ही इथं रोज येऊन बसतो. रोज याच्यासोबत गप्पा गोष्ट सांगितलं बरं वाटते. एरी काय आपल्याला काही कामं नाही काही नाही. पोरगामध्ये काही काम करू नका. मग आता इकडे तिकडे बसल्यापेक्षा इथं बसा. अरे अनबा तुमचं. अरे देवानंद झाली का नाही त्याची दाढी? अरे येऊ आला का? आमचा नंबर आला का नाही? हो या मामा तुमचाच नंबर आहे या. सरपंच आहे का घरी? घरी आहे का सरपंच? घरी आहात का? अरे काय झालं देवलाल भाऊ एवढा जोरात कोण आवाज देऊन राहिले? सरपंच नाहीत का घरी? घर नाही ते तिकडे आपल्या गजानन महाराज मंदिराकडे गेले बा. तिकडे ते काय कलरिंगचं काम चालू आहे म्हणे. तिकडे चक्कर मारतो म्हणे. काय झालं का पण? तुम्हाला नंतर सांगतो मी. थांबा मला पहिले सरपंचाला भेटू द्या. सांगा तर देवलाल भाऊ. अरे काय झालं सगळं? मामा आता प्रगतीनाला काही जास्त दिवस राहिले नाही हो. हो ना आता पुढच्या महिन्यात 20 तारखेचा म्हटल्यावर काय राहिले किती दिवस आता? बरं आता हे कलर गिलर सगळं लावून होईल का तोपर्यंत? हो म्हणून तर झपाट्यानं चालू आहे काम. हे कलर काय कलर लावू नाही हे पटापट लावते ते. ते गाभाऱ्यातलं झालं का सगळं? अंदरच्या गाभाऱ्यातलं ते सगळं मूर्ती स्थापना करण्याचं ते सगळं व्यवस्थित झालं का? हो ते स्टाईल गिल वटा गिटा सगळं व्यवस्थित झालेलं आहे. हो ना आता शेवटचे तर काय 8-10 दिवस तर काय धंदीतच नाही राहतो. हे आता 8-15 दिवस आहे आपल्या हातात. बरं मी पाहतो ते आतमध्ये चालू आहे काम. बरं चालते मग काम पटापट. देवला गेला नाही गेल्या वावरात? बबन ते पाहिजे देवलाला आला. आता आपल्याला आपलं काम करायचं आहे भाऊ. ओ काय सरपंच मी तुम्हाला घराच्या घरी पाहिलं घरी नव्हती तुम्ही इकडे आलो.
बे, एवढं घाबरू घुबरू वाले काय झालं बे? वावरात गेला नाही का तू? गेला नाही का वावरात? हो, वावरातूनच आलो ना. पण ते राजू, ते आपल्या राजू तूर सगळी गंजीवरची तूर नेलनं चोरून कोणतरी. काय सांगू राहिला बे? पागल झाला का काय? आहे ना, खरंच ना सरपंच, ते राजू सगळं आपल्या पेंड्याच्या पेंड्या सगळं नेल्यानं चोरून वरतून ते उडशीकच कातर राहिली. देवलाल दारू सोडली म्हणे, हे काय परत दारू प्यायला लागलं काय? का दारू सोडल्या म्हणून बावरल्यासारखं करू राहिलं? अबे मग आता 12 वाजता आले, एवढं उशिरा जात असते का वावरात? आता गेला का तू वावरातले का? सकाळी चाला होतो तू वावरात, तू सकाळी जात असतं ना. हो नाही ना, सकाळी गेलो होतो ना मी. सकाळी गेलो ना, सकाळीच वावरात गेलो. तिथं नाही आहे ना, तिला सगळं गंजी सगळी रिकामी झालेली आहे आपली. मला वाटतं रात्रीच नेली वाटते कोणतरी चोरून. देवलाल, तू राजाला का दारू सोडली दिले का? ते का काहीतरी डोक्यावर परिणाम झाला बे तुया? तू दारू दारू पिऊन ये जा. जा, एक गिलास पिऊन ये वाटल्यास एक परी, पण हे असा बाचावल्यासारखं नको करू. नाही ना, खरंच सांगू राहिलो ना सरपंच, खरंच सांगू राहिलो बाबा, गजान महाराज शपथ, खरंच सांगू राहिलो. अबे लेका, मी सकाळीच गेलो होतो ना. सकाळीच मी पण गंजी पाहून आलो मी. तू म्हणतं लगे आता लगे रात्रीच नेली मग तू सोडून. ते पाहिजे शिवलाल भाऊ विचार तू. ओ शिवलाल भाऊ, इकडे हो. काय म्हणतो सरपंच? हे सांग बरं याले, सकाळीच आपण सकाळी जाऊन आलो ना, गंजी पाहून आलो ना, ते गंजी काढायची म्हणून. हे म्हणते राजा, ते गंजी सगळी गायब आहे म्हणते, अर्ध्यापेक्षा जास्त. काय बोलावं सरपंच? आता याची माझी भांडण झालेली आहे. आता काय जर मी बोललो तर हे माया काट करल. अबे काट कायचा रे? हे खरं काय ते सांग ना. आपण गेलो नव्हतो का? सकाळी गेलो नव्हतो का? हो, खरं खरं तर सांगाच आहे मले. ते म्हणे ना, कोणी मला आपल्याला म्हटलं तरी चालते, कोणी लावा करते म्हटलं तरी चालते, पण जे खरं आहे ते तर सांगणारच आहो मी. आपण सकाळी गेलतो ना, सकाळी पाहिली आपण गंजी. पहा रे देवराज, आम्ही सकाळीच पाहून आलो ना गंजी. आणि तू म्हणते का रात्रीचीच म्हणते चोरीला गेली? रात्रीची कशी जाईल चोरीले? नाही ना, मी पाहिलं तर लगे गंजी पूर्ण रिकामी होती ना. मग रात्रीची चोरीला नाही गेली म्हटल्यावर मग तुम्ही पाहिल्यानंतर गेली असेल चोरीले. अबे मग तू एवढ्या उशिरा, आता का 12 वाजू राहिले, एवढा उशिरा गेला का रे वावरात? लवकर जायला नको का तुले? नाही ना सरपंच, मी सकाळीच तर गेलो. 7:30 वाजता गेलो होतो वावरात. अबे मग 7:30 वाजता वावरात गेला, तुला गंजी दिसली. मग आता किती वाजू राहिले? 12 वाजू राहिले. मग काय करत होतो आतापर्यंत? वाटलं तिथं कोणतरी नेले असेल इथून जवळपास. पाहा तिथून तेवढ्यात मी पाहत होतो ना आतापर्यंत. ते काशा होता माझ्यासोबत, काशाला विचारा. काशा तर ठीक आहे, इकडे कुठं गात दिसला मले? काशा कुठे वावरात? नाही ना, काशा माझ्यासोबत होता. मग काशा होता तो सोबत, तर मग काशाच्या याच्यावरून तो फोन काऊन नाही लावला मग सरपंचाले? अहो शिवलाल भाऊ, त्याजवळ मोबाईल नव्हता म्हणे ना, म्हणून नाही लावला ना म्या. तुम्ही राजू ऐकूनच नाही घेऊन राहिले कोणी. खरं असेल तर ऐकाल ना कोणी. म्हणतो मोबाईल नव्हता, काय काशाजवळ मोबाईल नाही म्हणतं, काही म्हणतं. लाव रे बाबा, लाव रे त्याला फोन, लाव रे. थांब, मीच लावतो, थांब. अरे बोला शिवलाल भाऊ. अरे काशीनाथ, कुठं आहे रे? मी इथं बसलेला आहो. हे आपलं साई हेअर सलून आहे ना, या दोन भाऊजी इथं बसलेला बा. गप्पा गोष्टी करू राहिला मी लगेच. तू आता वावरात होता का? नाही हो, मी तर किती वेळचा इथं बसलेला आहो. हे पाहा, इथं झाबरू आहे, ते उत्तम काका आहे, आमच्या गोष्टी चालू होत्या इथं. मामा आहे. पाहो सरपंच, ते तर म्हणते इथं मी हेअर सलून जवळ बसलेला आहो म्हणते. हा, हे काही काही बोलू राहिला देवलाल, खोटा बोलू राहिला वाटतं कडे. नाही देवलाल भाऊ, ते काशाला विचारा. ए काशा, तुला भेटलो नाही कर मी? तुला भेटलो होतो ना वावरात. हो, ते तर तुम्ही लय आधी भेटले तुम्हाला 9 वाजता. काय गंजी कमी आहे असं म्हटलं, तुम्ही लगेच चालले गेले. बरं मग त्याला मोबाईल काऊन नाही दिला? तो अजून मोबाईल नव्हता का फोन लावाले सरपंच आले? फोन तर माझ्यावरच होता, पण त्याने काय म्हटलं नाही ना मला फोन लावा का काही. असं काही वाटे नाही त्याच्या चेहऱ्यावरून की बा लगेच खरोखर बा गंजी गेली असेल चोरी म्हणून. फक्त म्हटलं बा मला गेली. बरं ठेव. हो नाही ना सरपंच, मी का खोटं बोलतो का सरपंच? कधी आजपर्यंत कधी खोटं बोललो का तुमच्याजवळ? हा, कधी तुम्हाला बा किती इमानदारीने वागलो राजो. हो ना, तू इमानदार आहे म्हणूनच तो भरोश्यावर सगळं सोडतोय का मी. हा, आजपर्यंत तो आज भरोश्यावर होतं ना सगळं. पण का आज तुझ्या कोणतीच गोष्ट तू पटून नाही राहिली ना. कधी म्हणतं रात्रीची गेली, हा मी सकाळीच पाहून आलो म्हटलं, तर मग म्हणतं सकाळी गेली असेल. आता सकाळी गेली तर आतापर्यंत का तू का भेटायला नाही आला. ते काशा भेटला म्हणतं. हा, काशा तर तिकडे ते बसलेला आहे गावात. काही का तू खोटं सांगू राहिला ना. सकाळीच गेला म्हणतो वावरात. सकाळपासून आता का 12 वाजू राहिले तरी तुला का आता आला सांगाले. सांग तू एवढा वेळ कुठे राहिला? हा, काय तू कोणतीच गोष्ट पटून नाही राहिली ना. नाही तर माणूस एवढी का गंजी चोरी केल्यावर काय एका झटक्यात सांगाले ते बे. नाही ना सरपंच, खरं बोलू राहिलो राजू मी. जाऊ दे बा, तुम्हाला पटतच नाही. जाऊ दे बा, काय राजू तुम्ही एवढा इमानदारीने काम करून मी काही फायदा नाही तुमच्याकडे राजू. मी कामाला नाही आलेलं परवडलं. कामाला का तुला कामाला कोणी ठेवतही नाही ना बे. मग जाऊ दे, मीच काढून टाकतो तुले.
पण ते पुऱ्या गंजीचा हे फैसलाच लागू दे. तुझ्या गंजीचं पुरं वसूल केल्याशिवाय मी तू सोडणार थोडी आहे. खरं असेल तर तू खरं असेल तर मी बरोबर मान्य करील. खोटं जर निघालं तर तू तुला सोडणार नाही. तुला जेलात तर पाठवतो बा. एवढं वर्ष तुमच्याकडे काम करून राजू हो, तुम्हाला विश्वास नाही राजू माया? एवढं वर्ष इमानदारी काम केलं म्हणून तर मी तुझ्या चुपचाप आहे ना. नाही तर तुझ्या कोणतीच गोष्ट पटणार राहील ना. आम्ही आताच्या आता पोलिसाच्या हवाली केलं असतं तुले. पण मला माहित आहे तू इमानदारीने आजपर्यंत काम केलं माझ्याकडे, म्हणून मी चुपचाप आहे. तू जा आता वावरात जा. ते आता हाय ते गंजी सांभाळ. मी पाहतो इकडलं काय करायचं ते. जाऊ दे बा, खऱ्याचा काही जमाना नाही. सरपंच तसा पण देवला राजू एवढा बेमान असेल असं वाटत नाही. नाही चांगला आहे ते पोरगा. कंदील बाबूजी, एवढा दारू पीत जाय तरी पण त्यानं कधी घोटाळा केला नाही इकडे तिकडं. लय इमानदार होता ना ते. पण ते आज कसं काय फसला का माहिती. बरं आज कोणतीच गोष्ट त्याची खरी वाटून नाही राहिली ना. तुम्ही पाहिलं का, ऐकलं नाही का? हो ना, ते बोलून राहिलं ते पटून नाही राहिलं. पण हे काय नेमकं काय काय समजत नाही बा. समजाल काय हो कंदील बाबूजी. अहो ते दारू पिता तिथं ते शिवलाला माहित आहे त्याचे किती पैसे आहेत त्याच्या अंगावर. ते पैसे मागून राहिला, तो तोडून राहिला. ते कालच मला भेटला होता. ते म्हणजे पैसे द्यायला मी घरी येऊन सामान देतो म्हटलं म्हणे त्यानं. भाऊ ते हुशार तिथे पैसे द्यासाठी तर हे नसेल केलं ना. हो राजू सरपंच, असं तर नसल. त्यानं दारू सोडली ते चांगला झाला. पण ते पैशासाठी तोडून राहिला म्हणून ते पैसे द्यासाठी एकदाच मोकळ व्हासाठी त्यानं काहीतरी आयडिया गिड्या केली असेल. तर एक तर ते बबन म्हणे ना सकाळी ते म्हणे कटल्यावाला भेटला होता म्हणे, कोणीतरी गळ्यानं पेंड्या विकल्या म्हणून. ते तेच तर नसल. नाही रे, तसा येईल का करण्यासारखं वाटत नाही. आणि पैसे मागितले असतील मी दिले असतील त्याले. हो ना, पण आजकाल सांगता येते का हो. कधी तुम्हाला दिमागात कोणतं खुड घुरल. आता आत्ताच्या आत्ता मागितले असेल पैसे, एवढे पैसे आता त्याचे कसे द्याव म्हणून यानं केले असेल तसं. आणि ते माल देणारा बी लय हुशार असते. ते पाहिजे कोणी अडचणीत आहे, अडचणीवाल्याला बरोबर गोष्टीत घेते आणि बरोबर त्याजवळून ते चुकीचं काम करायला लावते. ते त्यानं घेतली असेल त्याजवळून गोळ गप्पा गोष्टीत त्यानं गोळ बोलून विक नव्हे काय होते असं करून त्यानं विका लावलं असेल. पैसे दिले आणि चालला गेला ते. नाही तसं असेल तर मग मी गेला तर कामावून तर काढतो पण पोलिसाच्या हवाली बी करतो. एवढ्या वर्षाचं इमानदारीचं ते असं करते का? त्याला पोलिसाच्या हवाली केल्याशिवाय राहतच नाही मी. कसं आहे सरपंच, आता त्याची माही भांडण झाली म्हणून असं कोणी मला लावा करते. पण खरं सांग का, त्याच्या कोणतीच गोष्ट पटणार राहील ना. मला तर पुरेपूर शक आहे की येणंच केलं असेल. पण पा तुम्ही विचार करा, आपण सकाळीच गंजी पाहून आलो होतो. गंजी पाहून आल्यानंतर हे लगेच हे जात असते ना वावरात. आपण आलो का नाही लगे हे गेलं असेल वावरात. मग एवढ्या वेळात कशी काय ती गंजी नेली लोकांनी. अर्धा पाऊण तास गेला असेल. त्यानंतर अर्ध्या पाऊण तासात गंजी गेली का. बरं हे गेल्यानंतर बरोबर 8:30 वाजता येले बबनले कटलं दिसलं म्हणते तिकडं म्हटल्यावर ती बरोबरच आहे ना. कटलं दिसलं म्हटलं 8:30 वाजता येणं भरून दिली ते कटल्याला रवाना केलं. मग हे गेल्याबरोबर बरं त्याला दिसलं असतं तर तेव्हा 9 वाजता लगेच सांगायला आला असता ना. हे 12 वाजले लोक तिकडंच राहिला म्हटल्यावर हे 100% येणंच केलं. तसं असेल तर मग उद्याच कामावून कमी करतो त्याला. येऊ नको म्हणतो उद्यापासून. आणि त्या पांडे साहेबांना फोन करतो. त्याला म्हणतो याला जरा 2 झोडपी देऊन याच्यातून कबूल करून घे. 100% त्यानंच केली. त्यानंच चोरून काय आले का बमण्याले का तो आले का जराशान चुकवलं ना. तो आले का त्या कटल्यावाल्याचा आले का व्हिडिओ काढला लागत होता. त्या कटल्याचा जर तो मोबाईल तर राहते बे, त्या व्हिडिओ काढायला लागत होता. त्याचा नंबर गिंबर आला असता, त्याचा चेहरा आला असता. त्याला विचारता आला असतं ना. त्याला विचारलं की तर माहीत बातच भांड उघडं पडलं असतं. येणं नेलं म्हणून कोणता गडी होते. हेच होय ना गडी, दुसरा कोणता होय. काय शिवलाल भाऊ असं वाटत नाही ना की बा हे आपला सरपंचाच्या वावरात नेली असं म्हणून. मला वाटलं कुठच्या काय एवढा गडबड झालं ते की मला ते मोबाईल काढणं ते शूटिंग करणं जमलंच नाही ना. नाही तर मग 1 नंबर काम झालं असतं. व्हिडिओ शूटिंग. चल मी जातो घरी. 5 लागत त्याचा शोध लावाच लागल. मी जातो. चला कंदील आमची. जमलं रे काशा. आता झालं भाऊ, आता सरपंच काही सोडत नाही त्याले. शिवलाल भाऊ ते तर मला वाटतं कामावून बी काढते त्याला पोलिसाच्या हवाली करते वाटते. अबे गंजी एवढी कमी झालेली पाहतील तर सरपंच चक्कर येऊनच पडतील ना. किती नेला आपण माल. जाऊ दे, नेला पोलिसांनी नेलं तरी ते काय सांगणार आहे. ते त्याचं उलट सुलट जे सांगून राहिला त्याच्याहून त्यालाच पकडते. आपल्याला काय टेन्शन आहे. बरोबर आपण आयडिया केली. का हो घे ना मला शिवलाल सोबत पंगा. अबे शिवलाच्या पुढे कोण टिकते का. भाऊ लय तकबक करत जाय. त्या दिवशी 2-3 झोडपे दिले मला. घे ना म्हणा. आता तू येतं गेलं सगळं बाराच्या भावातच गेला तू. चला मग मंडळी बघा, अशा प्रकारे बा शिवलालनं पुरेपूर फसवलं बा देवलालले. याला पुरेपूर शक त्या सरपंचाचा देवलालवरच आहे. चारी बाजूनी फसवलं त्याला. त्याच्या कोण्याच गोष्टीचा खरं वाटणार राहिला. आता सरपंचाने पोलिसाच्या हवाल जरी नाही केलं तरी त्याला कामावून काढल्याशिवाय काय राहत नाही आता सरपंच. घे ना म्हणा. त्याला माहित नाही शिवलालचे पंगा तो हो जायगा दंगा. त्याला माहित नाही ना. जाऊ द्या, पाहू आता उद्या
काय पोलिसाच्या हवाली करते सरपंच, का त्याला कामावून काढते का काय करते, ते अजून कशी काय पैसे वसूल करून घेते हे आपण आता उद्याच्या एपिसोड मध्ये पाहू. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि शिवलालनं त्या देवलालने फसवलं हे बरोबर केलं का चूक केलं तेही कमेंट करून सांगा. शिवाजीनगर चांदूर रेल्वे येथून आवडीने व्हिडिओ बघणारे शिवकुमार लांजेवार यांचे मनापासून आभार. मंडळी, तुम्हा सर्वांना सुद्धा व्हिडिओ खूप खूप आवडतात हे आम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.